नमस्कार. माझं नाव आहे चेतन मोहन गायकवाड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठाअंतर्गत मी PhDचं काम करत आहे. माझ्या संशोधनाचा विषय आहे NCT 2014च्या आराखड्यानुसार अध्यापक महाविद्यालयांना व्यवस्थापनाबाबत येणाऱ्या समस्यांचा अभ्यास. माझ्या मार्गदर्शकाचं नाव आहे डॉक्टर रत्नाकर बाजीराव म्हस्के, सहयोगी प्राध्यापक श्रीमती सुशीलादेवी साळुंखे, कॉलेज ऑफ एज्युकेशन, धाराशिव. माझा रोल नंबर आहे 5. सेमिनारसाठी मला विषय देण्यात आलेला आहे NCT अधिनियम 2014. सुरुवातीला NCT म्हणजे काय या संदर्भात आपण जाणून घेऊ. NCT हे ॲब्रिव्हिएशन आहे. याचा फुल फॉर्म आहे नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन. ही भारत सरकारची एक वैधानिक संस्था आहे. आता आपल्याला मनामध्ये प्रश्न पडला असेल की NCTची स्थापना का करण्यात आली. तर भारतामध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये शिकवण्यासाठी शिक्षकांची आवश्यकता असते. मग शाळेसाठी शिक्षकाची निर्मिती करण्यासाठी शिक्षण महाविद्यालयाची आवश्यकता भासत होती. परंतु स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये शिक्षक प्रशिक्षणाचा कोणताही आकृतीबंध किंवा एक समान कार्यक्रम संपूर्ण भारत देशामध्ये राबत नव्हता. परंतु मुद्रा आयोगाने, कोठारी आयोगाने तसेच विद्यापीठीय आयोगाने शिक्षकाचे महत्त्व पटवून दिल्यामुळे तसेच शिक्षकांना प्रशिक्षण देणं हे किती गरजेचं आहे या संदर्भात शिफारशी केल्यामुळे तसेच भारतात प्रशिक्षित शिक्षक वर्गाची निर्मिती शाळांसाठी आवश्यक असल्याकारणाने NCTची स्थापना ही 1995 मध्ये करण्यात आली. मग संपूर्ण भारत देशामध्ये ज्या महाविद्यालयामध्ये शिक्षक प्रशिक्षणाचा कार्यक्रम चालतो, मग शिक्षण शास्त्र महाविद्यालय ज्याला आपण इंग्रजीमध्ये B.Ed म्हणतो, तसेच B.Ed अध्यापक विद्यालय या विद्यालयातून प्राथमिक शिक्षकाची निर्मिती होते. B.Ed महाविद्यालयातून माध्यमिक शिक्षकाची निर्मिती होते. अशा महाविद्यालयावर व विद्यालयावर अंकुश ठेवण्यासाठी किंवा शिक्षक प्रशिक्षणाचा एक साचेबंद कार्यक्रम व्यवस्थित चालावा यासाठी NCT या महाविद्यालयावर निगराणी करत असते. मग NCTची नेमकी उद्दिष्टे काय आहेत ही आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेऊ. देशभरातील शिक्षक शिक्षण व्यवस्थेचा नियोजनबद्ध आणि समन्वयित विकास करणे. संपूर्ण देशामध्ये शिक्षक शिक्षणाचा किंवा शिक्षक प्रशिक्षणाचा एक समान आकृतीबंध चालावा, कार्यक्रम चालावा यासाठी NCT कार्यरत असते. तसेच शिक्षण व्यवस्थेत आणि त्यांच्याशी संबंधित बाबीसाठी नियम आणि मानकांचे नियमन आणि योग्यरित्या देखभाल करण्याचे काम NCT करत असते. जोपर्यंत कोणताही नियम पाळला जाणार नाही तोपर्यंत त्या कार्यक्रमाची यशस्वीता होणार नाही किंवा तो कार्यक्रम यशस्वी होणार नाही. शाळांमध्ये पूर्व प्राथमिक, माध्यमिक आणि वरिष्ठ माध्यमिक टप्पे, अनौपचारिक आणि अर्धवेळ शिक्षण, प्रौढ शिक्षण, पत्रव्यवहार आणि दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रम शिकवण्यासाठी व्यक्तींना सुसज्ज करण्यासाठी प्रशिक्षण देणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. आता B.Ed पदवी मिळवण्यासाठी नेमके काय नॉर्म्स अँड रेग्युलेशन आहे, ज्याला आपण मराठीमध्ये मानदंड आणि मानके असं म्हणून संबोधतो. बॅचलर ऑफ एज्युकेशन प्रोग्राम याला सामान्यतः B.Ed असं म्हटलं जातं. हा एक व्यावसायिक अभ्यासक्रम आहे जो शिक्षकांना उच्च प्राथमिक
माध्यमिक स्तर, वरिष्ठ माध्यमिक स्तर साठी तयार करतो. आता बीएड महाविद्यालयाचा कालावधी किंवा बीएडचा कालावधी आणि बीएड महाविद्यालयाचे कामकाजाचे दिवस काय असावे या संदर्भात एनसीटीई अधिनियम 2014 मध्ये स्पष्ट सांगण्यात आलेला आहे. बीएडचा हा अभ्यासक्रम 2 वर्षाचा असेल असं स्पष्ट एनसीटीईने सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. एनसीटीई अधिनियम 2009 मध्ये किंवा त्यापूर्वी बीएडचा अभ्यासक्रम बॅचलर ऑफ एज्युकेशन याचा कालावधी हा 1 वर्षाचा होता. परंतु बीएड एनसीटीई अधिनियम 2014 नुसार बीएडचा हा प्रशिक्षणाचा कालावधी 1 वर्षावरून वाढवून तो 2 वर्ष करण्यात आला. आणि हा 2 वर्षाचा कालावधी समजा एखाद्या विद्यार्थ्याने बीएड मध्ये प्रवेश घेतला असेल तर त्याला बीएड पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त 3 वर्षाचा कालावधी देण्यात आलेला आहे. मग ही महाविद्यालय बीएड महाविद्यालयाचं कामकाज किती दिवसाचं असावं या संदर्भात देखील एनसीटीईने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. परीक्षा आणि परीक्षेचा कालावधी वगळून प्रत्येक वर्षी किमान 200 कामकाजाचे दिवस असतील असं एनसीटीई अधिनियम 2014 मध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. आता सीईटी सेल मार्फत बीएड प्रवेशासाठी सीईटी घेण्यात आली, पात्रता परीक्षा घेण्यात आली. परंतु सीईटी सेल मार्फत बीएड प्रवेशाचा जो कालावधी आहे त्यामध्ये बरीचशी दिरंगाई केली जाते आणि म्हणून एनसीटीईने सांगितलेलं आहे की परीक्षा आणि त्याचा कालावधी बघून प्रत्येक वर्षी किमान ही महाविद्यालयाने 200 तास काम केले पाहिजे. मग या महाविद्यालयामध्ये असणाऱ्या शिक्षकांनी महाविद्यालयात किती तास उपस्थित असायला पाहिजे या संदर्भात देखील स्पष्ट क्लॅरिफिकेशन एनसीटीई अधिनियम 2014 मध्ये देण्यात आलेला आहे. आठवड्यातून किमान 36 तास प्राध्यापकांनी काम करायला आवश्यक आहे. तसेच सर्व कर्मचारी प्राध्यापक यांनी महाविद्यालयामध्ये रोज 6 तास उपस्थित असणं आवश्यक आहे, जेणेकरून या महाविद्यालयामध्ये शिक्षक प्रशिक्षणाचा प्रोग्राम किंवा बीएड करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राध्यापकाचा सल्ला मार्गदर्शन घेणं सोयीस्कर होईल. यासाठी प्राध्यापकांनी दररोज किमान 6 तास महाविद्यालयात उपस्थित असणं आवश्यक आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तसेच विद्यार्थी शिक्षकांसाठी देखील अटेंडन्स म्हणजे उपस्थिती संदर्भात एनसीटीई अधिनियम 2014 मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्याची उपस्थिती ही 80% जास्त असेल अशाच विद्यार्थ्यांना या कोर्ससाठी किंवा परीक्षेसाठी बसवण्यात यावे. तसेच बीएडचा प्रशिक्षणाचा आत्मा म्हणून ज्याला आपण ओळखलं जातं, ज्याला आपण अंतर्वासिता किंवा इंग्रजीमध्ये आपण ज्याला एंट्रन्सशिप असं म्हणतो, याची उपस्थिती ही 90% असणं गरजेचं आहे असं एनसीटीईने सांगितलेलं आहे. आता अभ्यासक्रम प्रवेश क्षमता, बीएड महाविद्यालयाची प्रवेश क्षमता किती असावी? तर वर्ग दिलाय आणि एका वर्गामध्ये 100-200 विद्यार्थी नोंदवून भरलेत आणि प्रशिक्षणाचा कालावधी चालू आहे असं एनसीटीईला मान्य नाही. कारण शिक्षकावरच भारताचं भविष्य आहे. प्रत्येक खोल्यामध्ये भारताचं भविष्य घडत आहे आणि शिक्षक ते भविष्य घडवण्याचं काम करत आहे. म्हणून एनसीटीईने बीएड महाविद्यालयाची प्रवेश क्षमता ही निश्चित केलेली आहे. एका महाविद्यालयात जास्तीत जास्त 2 तुकड्याची मान्यता एनसीटीईने दिलेली आहे. एका तुकडीची प्रवेश विद्यार्थी क्षमता ही 50 आहे. मग एका महाविद्यालयामध्ये जास्तीत जास्त एका वर्षासाठी 200 विद्यार्थी प्रशिक्षण घेऊ शकतात. म्हणजे प्रथम वर्षासाठी 50 एका तुकडीसाठी, तीच तुकडी द्वितीय वर्षाला गेल्यानंतर द्वितीय वर्षासाठी 50 असे एका वर्षाला 100 विद्यार्थी. 2 तुकड्या असतील तर एकूण 200 विद्यार्थी. तसेच एका मेथड मास्टरसाठी म्हणजे शालेय विषयासाठी एका मेथड मास्टरकडे 25 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षक असू नये असं एनसीटीई अधिनियम 2014 मध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आता बीएड
एखाद्याला शिक्षक वाटत असेल आणि त्याला जर प्रवेश घ्यायचा असेल तर या संदर्भात काय अट ठेवण्यात आलेली आहे? तर अट अशी आहे की खुल्या गटातील जर विद्यार्थी असेल तर त्याला प्रवेशासाठी पदवीला 50% गुण असणं आवश्यक आहे आणि जर विद्यार्थी राखीव गटातील असेल तर त्याला प्रवेशासाठी पदवी परीक्षेत किमान 45% गुण असणं आवश्यक आहे. फक्त 50% खुल्या गटासाठी आणि राखीव गटासाठी 45% एवढे गुण असले म्हणजेच बीएड महाविद्यालयाला प्रवेश मिळतो का? तर तसं नाहीये. एनसीटी अधिनियम 2014 नुसार सांगितलं की बीएड महाविद्यालयाची प्रवेश परीक्षा ही राज्य सामायिक परीक्षा विभागामार्फत म्हणजे सीईटी सेल मार्फत करावी, जे राज्य सरकारच्या धोरणानुसार पात्रता परीक्षा आणि प्रवेश परीक्षेत किंवा इतर कोणत्याही निवड प्रक्रियेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर प्रवेश दिला जाईल. म्हणजे आपणास मिळालेल्या पदवी गुणांचा संदर्भ घेऊन तुम्ही पात्रता परीक्षेमध्ये किती गुण मिळवलेले आहेत त्याची गुणवत्ता काढूनच तुम्हाला बीएड महाविद्यालयामध्ये प्रवेश दिला जाईल. आता बीएड महाविद्यालयाचा अभ्यासक्रम काय असावा? असं असू शकत नाही की प्रत्येक बीएड महाविद्यालयाचा अभ्यासक्रम हा त्या प्राध्यापकांना, त्या प्राचार्यांना, त्या संस्थाचालकांना वाटेल ते विषय शिकवले म्हणजेच शिक्षक प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण मिळालं असं नाही. म्हणूनच एनसीटी या ठिकाणी काम करते. एनसीटीने बीएड महाविद्यालयाचा अभ्यासक्रम काय असावा हे ठरवून दिलेलं आहे आणि हा अभ्यासक्रम ठरवत असताना शिक्षकाच्या अंगी कोणते गुण विकसित व्हावे याचा देखील एनसीटीने विचार केलेला दिसून येतो. मग विषय ज्ञान बरोबर विषय ज्ञान तर प्रत्येक शिक्षकाला असणं आवश्यक आहे. तसेच मानवांचा विकास, अध्यापन शास्त्रीय ज्ञान, अध्यापन शास्त्रीय ज्ञानालाच आपण पेडागॉजी नॉलेज किंवा मेथड नॉलेज असं देखील म्हटलं जातं आणि कम्युनिकेशन स्किल ज्याला मराठीमध्ये आपण संभाषण कौशल्य यांचा अभ्यास एकत्रित करून अभ्यासक्रमाची रचना केली जाईल आणि त्याची विभागणी ही 3 व्यापक अभ्यासक्रमाच्या क्षेत्रामध्ये केली जाईल असं एनसीटीने सांगितलं. आपल्याला माहितीच आहे पहिला घटक आहे शिक्षणाचे दृष्टिकोन, ज्याला आपण इंग्रजीमध्ये थेरी कोर्सेस असं म्हणतो. थेरी कोर्सेस मध्ये अनेक विषयाचा समावेश असतो, ज्यामध्ये सायकोलॉजी असते, ज्यामध्ये फिलॉसॉफी असते, ज्यामध्ये हिस्ट्री असते, हिस्ट्री ऑफ इंडियन एज्युकेशन किंवा काय असेल त्या सर्व थेरॉटिकल पेपरचा समावेश या विभागामध्ये केला जातो. तसेच 2 नंबरचा घटक आहे अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्रीय अभ्यास, ज्याला आपण इंग्रजीमध्ये करिक्युलम आणि पेडागॉजी स्टडीज असं म्हणतो. या ठिकाणी शालेय विषय म्हणजेच मेथडचा समावेश केलेला आहे. बीएड मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना 2 मेथड अलॉट केले जातात, 2 शालेय स्कूल सब्जेक्ट अलॉट केले जातात, ज्याला आपण मेथड ए आणि मेथड बी असं म्हणतो. त्याचा समावेश या ठिकाणी होतो. आणि तिसरा आहे क्षेत्रीय संलग्नता आणि प्रात्यक्षिक कार्य. क्षेत्रीय संलग्नता म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन अनुभव घेणे. बीएडचा आत्मा ज्याला म्हटलं जातं त्याला इंटर्नशिप असं म्हटलं जातं. तर बीएडचा कोर्स करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी शिक्षकाने शाळेवर जाऊन क्षेत्रीय म्हणजे फील्ड एक्सपिरियन्स घेणं आवश्यक आहे, त्याचा समावेश येतो. आणि प्रात्यक्षिक कार्य प्रत्येक थेरॉटिकल पेपरवर आधारित तसेच फील्ड वर्कवर आधारित असलेल्या प्रात्यक्षिक कार्याचा समावेश या तिसऱ्या घटकामध्ये आणि केलेला आहे, अभ्यासक्रम निश्चित केलेला आहे. आता आंतरवासियतेचा कालावधी किती असावा हा देखील एनसीटी अधिनियम 2014 ने निश्चित केलेला आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांना शिक्षक व्हायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेणं अत्यंत गरजेचं आहे. मग अशा विद्यार्थ्याला शाळेवरचा प्रत्यक्ष अनुभव देखील मिळणं गरजेचं आहे. आणि या आंतरवासियतेची गरज ओळखूनच एनसीटीने बीएडच्या 2 वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी किमान 20 आठवड्यांचा आंतरवासियता कालावधी निर्धारित करण्यात आलेला आहे. त्याची विभागणी ही प्रथम वर्षासाठी हा कालावधी एकूण 4
द्वितीय वर्ष म्हणजे अंतिम वर्षासाठी आंतरवासिता इंटर्नशिपचा कालावधी हा 16 आठवड्याचा असेल असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे. तर वेळेअभावी या ठिकाणी आपण आणखी पुढे बरंचसं आपल्याला माहिती होतं एनसीटी अधिनियमामध्ये. आपण या सेमिनारमध्ये फक्त पीरियड संदर्भात जे बदल झालेले आहेत या बदलांविषयी या ठिकाणी चर्चा केली. वेळेअभावी मी या ठिकाणी थांबतो. या सेमिनारसाठी मदत करणारे माझे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर रत्नाकर मस्के सर यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच हा व्हिडिओ बनवण्यासाठी हा सेमिनार शूट करण्यासाठी